एसटीतून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी आता कडक नियम लागू. नवीन GR आला. एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो सावधान. एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्यासाठी महत्त्वाची सूचना. एसटीतून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी आता नियम लागू झालेला आहे. नवीन GR आला. एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो सावधान, कारण की आता 5 नियम लागू झालेले आहे. आता हे 5 नियम जे सगळ्यात महत्त्वाचे आहे, हे आजपर्यंत लागू नव्हते, ते नियम आता लागू झाले आहे. हे ऐकून संपूर्ण महाराष्ट्र खळबळ उडाली, कारण की त्याचा GR देखील आलेला आहे आणि महत्त्वपूर्ण GR आहे. आता ही 2 कागदपत्रे तुमच्याकडे नसतील तर एसटीमध्ये तुम्हाला बसता येणार नाही. होय, नीट कान देऊन ऐका. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व एसटी महामंडळात बस स्टँडवर एक विशेष प्रकारची चेकिंग आता होणार आहे. आता ज्या लोकांकडे हे 2 कागदपत्र नसतील आणि जी लोक हे 5 नियमात पाळणार नाही, अशा लोकांना आता बसमध्ये बसू दिले जाणार नाही. कुठल्याही प्रकारची त्यांना सवलत मिळणार नाही. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सर्व प्रशासनासाठी नियम लागू आता केलेले आहे. पहा प्रवाशांनो, पूर्वी फक्त पैसे खिशात असेल किंवा कुठे जायचं एवढं माहीत असलं तर बसमध्ये बसून तुम्ही तिकीट काढून तुम्हाला कुठे जायचं. महिलांना हाफ तिकीट मिळत होतं, ज्येष्ठ नागरिकांना हाफ तिकीट, तर 75हून अधिक वर्षाच्या लोकांना फुल तिकीट माफ होतं. पण सरकारने आता 5 नियम लागू केलेले आहे. हे नियम आता या GRच्या माध्यमातून सर्व मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे की त्यामुळे या नियमात हलक्यात घेऊ नका. कारण की जर तुम्ही कुठलीही सवलत घेत असाल, पास काढत असाल, हाफ तिकीट घेत असाल आणि जर तुम्हाला हे नियम माहिती नसतील आणि जर तुम्ही कंत्राटची हुज्जत घातली तर तुम्हाला थेट पोलीस स्टेशनला नेऊन तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. ज्या महिला हाफ तिकीटमुळे एसटी प्रवास करत होत्या, ज्येष्ठ नागरिक हाफ तिकीटमुळे एसटीत गर्दी करत होते, तर काही लोक पास काढून सवलतीचा फायदा घेत होते. अशा सगळ्या प्रकारच्या सगळ्या प्रवाशांसाठी 5 नियम आता लागू करण्यात आलेले आहे. पहा, हे जर नियम माहिती नसतील तर तुम्हाला एसटीतून अजिबात फिरता येणार नाही. खरं तर पहिला नियम हा पहिल्या नियमामुळे सगळ्या सवलतधारकांच्या लोकांच्या सवलती बंद होणार. याच्यामध्ये पहिला नियम जर पाळला नाही तर पूर्ण तिकीट देऊन प्रवास करावा लागेल. दुसरा नियम असा आहे की तो तुम्ही जर मोडला तर तुम्हाला डबल तिकीट भरावे लागेल. आणि यातला 5वा नियम सगळ्यात भयानक आहे. तो नियम सगळ्यांसाठी आहे. जर कधी तर मोडला तर तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. नुसतं बसमध्ये उतरून दिलं जाणार नाही तर काही कायद्याच्या अंतर्गत तुमच्यावर गुन्हा दाखल होणार. तुम्ही म्हणाल, आम्ही सर्वसामान्य प्रवासी आहोत, आम्हाला असं कसं होईल? पण लक्षात घ्या, कठोर कारवाईला आता सुरुवात झालेली आहे आणि हे सर्वांसाठी आहे. तुम्ही महिला असाल, वयस्कर व्यक्ती असाल किंवा लहान मुलं असाल, नियमात आता सगळ्यांना एकसारखं लागू झालं आहे. जर तुम्ही एसटीने एखाद्या लग्नात किंवा रोज नोकरीच्या ठिकाणी जात असाल, पाहुण्याकडे जात असाल, फिरायला जात असाल किंवा कॉलेजला जात असाल तर हे 5 नियम नीट उघडे ठेवून ऐका. कारण की पुढील महिन्यात 1 तारखेपासून सगळं बदलतंय. 2 कागदपत्राची अट सरकारने मांडलेली आहे. ती कागदपत्रे जर नसतील तर तुमचा प्रवास कायमचा बंद. एसटीत पाय ठेवायलाही आता 5 अडथळे पार करावे लागणार. काही 2 असे ओळखपत्र आहे की जे तुम्हाला सक्तीचे आहेत. जे नसतील तर तुम्हाला अजिबात एसटीत प्रवास करता येणार नाही. बघा, जे लोक कंत्राटची उगीच हुज्जत घालतात, शहाणपणा करतात, त्यांना भरचौकात खाली उतरण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे 5 नियम आता अक्षरशः सगळ्यांसाठी लागू करण्यात आलेले आहे. जे लोक सवलतीचा फायदा घेत होते, ज्यात काही वयस्कर लोक होते, अर्ध्या तिकीटल्या महिला होत्या किंवा जे लोक रोज पूर्ण भाडं देतात किंवा मासिक पास वापरतात, सगळ्यांसाठी सगळे नियम आता लागू झाले. त्यामुळे या नियमाकडे कानाडोळा केला तर बसमधचा दार तुमच्यासाठी कायमचा बंद होईल. कुणी जास्त हुशारी करून जर आतमध्ये घुसलं तर अर्ध्या वाटेवर भर ओसाड रानात सोडून देण्याचे आदेश हे देण्यात आलेले आहे. जास्त वाद घातला तर थेट पोलीस कोठडीत तुम्हाला टाकलं जाईल. ही अतिशय महत्त्वाची आणि तातडीची सूचना एसटी प्रशासनाने प्रसिद्ध केली. पहा, आधी कसलेही चालायचं, कुणीही कुठूनही बसमध्ये चढायचं, कुठेही उतरायचं, पण आता शिस्त अगदी कडक पद्धतीने होणार. मंडळाच्या प्रत्येक गाडीला हे विशेष नियम पाळावेच लागणार. तुम्ही सध्या लाल परीत असाल, शिवशाही AC गाडीत असाल तरी पण, शिवाय नियम आराम किंवा कोणत्याही सरकारी गाडीत असाल तर नियमाच्या चौकटीत राहूनच तुम्हाला प्रवास करावा लागेल. अन्यथा तुमचे स्वतःचे नेहमीचे जे मेहनतीचे पैसे खर्च करूनही तुम्हाला अपमान सोसून खाली उतरावं लागेल. तुम्हाला ओरिजिनल पाससुद्धा कायमचा बंद होऊ शकतो. तुम्ही नियम मोडले तर ड्रायव्हर आणि कंडक्टरला बाहेर काढण्याचे सगळे अधिकार देण्यात आलेले आहेत. आता पहा, ज्या प्रवाशांना नो एंट्री दिली आहे ते 4-5 प्रकारचे लोक आहेत. यात काही महिला आहेत, पुरुष आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना सरकारी सवलतीचा
त्यांनी फायदा घेतला आहे. वयस्कर व्यक्तींना देखील 50% सवलत आहे. महिलासुद्धा अर्ध्या किमतीत फिरता येते. या सवलतीमुळे बसमध्ये प्रचंड गर्दी व्हायला लागली. महिलांची गर्दी तर अतोनात वाढली. ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गावोगावी फिरत आहेत. या तुफान गर्दीमुळे अनेक भांडण होतात, गंभीर समस्या वाढल्या आहेत आणि म्हणूनच हे नवीन नियम लागू झालेत. आता 2 कागदपत्र तुमच्या खिशात ठेवा. जी लोक ही कागदपत्रे वेळेवर दाखवणार नाही त्यांना प्रवासापासून कायमचं लांब केलं जाईल. कागदपत्र नसताना नियम मोडले तर भर प्रवासात तुम्हाला रस्त्यावर सोडून दिलं जाईल, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही बसने प्रवास करणार असाल तर हे 5 नियम जाणून घेणं तुमच्या हिताचं आहे. कारण की सरकारने तुम्हाला आधी सावध केलं होतं. प्रवासासाठी तुम्हाला फक्त 2-4 दिवसाचा वेळ दिला आहे. आता हे वेगळाच वेळ आहे. कागदपत्रे काढून घ्या, अन्यथा पुढील महिन्यात तुमचं सगळं काही ऑनलाईन बुकिंग असू द्या, काही असू द्या, बंद होईल. एस टी प्रशासनाने राज्यातील प्रवाशांना 5 मोठे धक्के दिलेत. आता या नियमामध्ये न बसणाऱ्या लोकांना आता ताबडतोब बसमधून उतरत दिलं जाईल. 2 कागदपत्राच्या तपासणीनंतर तुम्हाला एस टीच्या बसमधून दिलं जाईल, अन्यथा तुम्हाला बाहेर काढलं जाईल आणि पैसे परत मिळणार नाही. यातले पहिले 4 अतिशय कडक नियम आहेत, पण 5वा नियम पुरुषासाठी आनंदाची बातमी आहे. पहिला नियम आता महिलांसाठी, ज्यांना 50% सवलत मिळते. ज्या महिलांना अर्ध्या तिकिटात फिरतात त्यांच्यासाठी नवीन क्रमांक 1 बदलला आहे. पूर्वी फक्त वृद्ध नागरिकांना अर्धे तिकीट असायचे, पण काही वर्षापासून महिलांनाही अर्धे तिकीट सुरू झालं. पण आता अर्धं तिकीट जे होतं ते सगळीकडे लागू होतं, पण आता ते सगळीकडे लागू होणार नाही, हे लक्षात घ्या. जर राज्याच्या बाहेर जाणारी बस असेल तर राज्याची बॉर्डर ओलांडली की पूर्ण पैसे मोजावे लागतील. अशा वेळी कंडक्टरशी भांडण केलं तर केस होऊ शकते. आता तुम्ही म्हणाल, आम्ही कुठे चालतो? राज्याच्या बाहेर. पण मुद्दा लक्षात घ्या, तुम्ही जर कल्याण, ठाणे किंवा पुणे, पिंपरी चिंचवड किंवा तुम्ही आतल्या आत सिटीमध्ये जर फिरत असाल तरी देखील तुमच्यासाठी सवलत बंद करण्यात आली आहे. 100% पैसे द्यावेच लागतील. ऑनलाईन बुकिंग केली तरी त्याच्यावर रिफंड मिळणार नाही. महिलांनी कंडक्टरशी जर कटकट केली तर एस टीचा प्रवास त्यांचा कायमचा बंद. 2रा नियम लहान मुलांसाठी आहे. 3रा नियम ज्येष्ठ नागरिकांसाठी. 4था नियम अशा प्रवाशासाठी आहे की त्यांना हा नियम मोडला तर थेट बाहेर काढलं जाईल. आणि 5वा नियम पुरुषासाठी एक मोठी आनंदाची वार्ता आहे. आता पहा, मुलांच्या तिकिटे आधार कार्ड ठेवणं आता अगदी गरजेचं बनलं आहे. कधी कंडक्टर मुलांना फक्त विचारायचे किती वय आहे. 5 ते 12 वर्षाच्या मुलांना आधार कार्ड दाखवणं आता अनिवार्य आहे. पालकांनी वयाची लबाडी केली, कंडक्टरला शंका आली तर तो हक्काने आधार कार्ड मागेल आणि आधार कार्ड नसेल जर तुम्ही तिथेच काहीतरी केलं तर कंडक्टर पुढच्या स्टॉपवर उतरवण्याचे आदेश दिलेले आहे. 3रा नियम 75 पार केलेल्या लोकांसाठी महत्त्वाचा आहे. ज्यांनी अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेत मोफत प्रवास मिळतो. महामंडळाला कळले की काही लोक बनावट आधार कार्ड बनवून वय चोरत आहे आणि अशा चोरीवर सरकारची करडी नजर असून कागदपत्र आता तपासण्याचे आदेश देण्यात आले. खोट्या कार्डवर प्रवास करताना पकडल्या गेला तर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन तुमचा प्रवास कायमचा बंद होईल. आता 4था नियम अतिशय खतरनाक आहे. जिथे पैसे भरले असू द्या, सगळं क्लिअर असू द्या, तरी पण तुम्हाला बाहेर काढलं जाईल. कोणतं काम केल्यावर बाहेर काढलं जाईल, काय तो नियम आहे? मुद्दा लक्षपूर्वक ऐका. बऱ्याचशा लोकांना तंबाखू खाण्याची सवय असते, गुटखा खाण्याची सवय असते, पण आता हाच गुटखा किंवा तंबाखू जर त्या बसमध्ये खाऊन बस थुकला किंवा बसमध्ये निदर्शनास आला तर नुसता बाहेर काढला जाणार नाही तर त्याला मोठा दंड होईल. अतिरिक्त महिलांची छेडछाड करणे, कंडक्टरशी वाद या विशेष कायद्याअंतर्गत देखील त्यांच्यावर मोठा दंड होऊ शकतो आणि जेल होऊ शकतं. 5वा नियम पुरुषासाठी. आता पुरुषांना 10 ते 15% सवलत मिळणार. ही पुरुष जे एस टीच्या अधिकृत वेबसाईट किंवा मोबाईल ॲपवर तिकीट बुक करतील त्यांना मूळ भाड्यात 10 ते 15% सूट मिळेल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी योजनेची माहिती दिली आहे. अशा पद्धतीने बसचे नवीन नियम बदलले आहे. या नियमाविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.